ज्याला तुमच्या मौनाचा अर्थ कळत नाही त्याला तुमच्या शब्दाचा अर्थही कळणार नाही. जितके तुम्ही इतरांमधील दोष शोधाल तितके तुमच्यावर परिणाम होईल. निस्वार्थ भावनेने देण्याची वृत्ती असावी. न मागता आपल्यालाही बरेच काही मिळत असते. हल्ली गप्प राहणं चांगलं वाटतं, कारण समजून घेणारं कोणीच नाही आणि जे समजून घेतात ते आपल्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढतात. झाडू जोपर्यंत बांधलेला आहे तोपर्यंत झाडू चांगला आहे. जेव्हा झाडू बांधलेला सुटतो तेव्हा त्याचा कचरा होतो. तसे परिवाराचे आहे. आणि जिथे साफसफाई आहे तिथे लक्ष्मी स्थिर होते. आयुष्यात सगळंच मिळत गेलं असतं तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती उरलीच नसती. ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत. माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ना ती व्यक्ती खूप स्पेशल असते. जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतकं कोणीच जाणू शकत नाही. त्रास काय असतो हे तोच व्यक्ती सांगू शकतो ज्याने दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा मनातच ठेवलेल्या असतात. ज्याला 2 हातांची किंमत कळली तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगण घालत नाही. कोण बंधू कोण सखा आहे या कलियुगात. इतरांच्या गोष्टी ऐकून आपलेच आपल्या चारित्र्यावर डाग लावतात.